कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी अखेर आज आरोपपत्र दाखल करण्यात आलं। अहमदनगर सत्र न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या 450 पानी आरोपपत्रात 3 आरोपींवर हत्या आणि बलात्काराचा गुन्हा लावण्यात आला आहे। जैश ए मोहम्मदला भाजपाने तयार केल्याच्या काँग्रेसच्या आरोपाला उत्तर देण्यासाठी भाजपाने ही पत्रकार परिषद घेतली। काँग्रेसमध्ये राहुल भक्ती देशभक्तीवर भारी पडत असल्याचा टोला भाजपा नेते रविशंकर प्रसाद यांनी लगावला आहे। जर राहुल गांधी यांचं वक्तव्य लाजिरवाणं होतं तर काँग्रेसची पत्रकार परिषद लाजिरवाणेपणाची हद्द होती, अशी टीका रविशंकर प्रसाद यांनी केली आहे। कोलंबियाचे अध्यक्ष जुआन मॅन्युएल सॅन्टोस यांना 2016 सालचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे। कोलंबियामध्ये गेल्या 50 वर्षापासून सुरू असलेलं गृहयुद्ध संपवण्यासाठी त्यांनी झोकून देऊन जे सातत्यपूर्ण प्रयत्न केले त्यासाठी त्यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे। कुख्यात दहशतवादी हाफिज सईद आणि अन्य दहशतवाद्यांविरोधात कारवाई का होत नाही? हाफिज सईद अशी कोणती अंडी देत आहे म्हणून त्याला आपण पाळून ठेवला आहे, असे प्रश्न विचारत शरीफ यांच्या पक्षातील खासदार राणा मोहम्मद अफजल यांनी हल्लाबोल चढवला। केंद्रीय गृह मंत्रालयाने डिसेंबर 2018 पर्यंत भारत पाकिस्तानची सीमा सील करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती खुद्द केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी दिली आहे। ही माहिती देत असताना त्यांनी देशाच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असंही स्पष्ट केलं आहे।